आता लिक्विफिकेशन ऑपरेटरसाठी आहे, ठीक आहे ना. तर यामध्ये इकडून आपल्या तांदूळाचा मक्याचा आटा येते, हिच्यातून जाते या कन्व्हेअरमध्ये, ठीक आहे ना. या कन्व्हेअरमध्ये जाताना आपण काय करतो, हिच्यात पाणी देतो आणि एन्झाईम टाकतो. असं एक कन्व्हेअर असते, गोल गोल स्क्रू कन्व्हेअर म्हणतात त्याला. यामध्ये आपण समजा आटा युराला समजा 5 टन, तर आपण त्याचं डबल पाणी लावतो त्याला. म्हणजे 10,000 पाणी लावू आणि 5,000 असा 15,000 फ्लो या स्लरी टँकमध्ये येते, ठीक आहे ना. हे स्लरी टँकमध्ये आपण काय करतो, कुकिंग करतो. तो कुकिंग करायसाठी ह्याचं टेम्परेचर आपण मेंटेन करतो 85 ते 90पर्यंत, आणि लेवल पण त्याची असते 85 ते 90पर्यंत, ठीक आहे ना. त्याला हे वर आहे ॲजिटेटर, जे काय त्याला फिरवते, मिक्स करते प्रॉपरली, पाणी आटा गिटा हे असलं ते, ठीक आहे ना. आणि याची जी ग्रॅव्हिटी असते ती आपण मेंटेन करतो 85 ते 90पर्यंत. 90 ग्रॅव्हिटी याची मेंटेन करतो. हा खालचा पंप आहे, हा सर्क्युलेशन लाईन आहे. हे सर्क्युलेशन पण होत राहते आणि हे ॲजिटेटर त्याला फिरवत राहते. मग इथं काय होते, आपण एक एन्झाईम टाकतो, जे की 30% यात जाते आणि 40% त्या दुसऱ्या टँकमध्ये जाते. तर 30% यात टाकायसाठी वर एक डोजिंग टँक आहे. त्या डोजिंग टँकची लाईन हिच्यात देल आहे, ठीक आहे ना. या टिप 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 पाणी पडत राहते. ते 2 तासाचा एक सोल्युशन बनवतो आपण दोन्हीसाठी, ठीक आहे ना. तर इथून मग आपण मटेरियल उचलतो. या हे कंट्रोलवाल आहे, तिची लेवल मेंटेन करून काय करते, याले पाठवते इकडे जेट कुकरला. हा जो कंट्रोलवाल टाईप दिसते ना, हा जेट कुकर आहे. याला लागते स्टीम लागली की अंदरलं जे स्लरी आहे ते कुकिंगसाठी जाते. तर याचं टेम्परेचर असे ते 110पर्यंत ठेवतो आपण, ठीक आहे ना. 110 112 याचं टेम्परेचर ठेवतो. ते आपल्याला PLCवर दिसते काय आहे तर, ठीक आहे ना. ह्या ती मेन स्टीम हेटर आहे. ही आता मॅन्युअल प्रोसेस आहे. कुठे कुठे कंट्रोल असतात स्टीम पण कंट्रोल करायला. आता इथे हे मॅन्युअल प्रोसेस आहे. तर ती मॅन्युअली हा वाल ओपन केला त्याला स्टीम लागणं चालू होते. हा मॅन्युअली ॲडजस्ट करायचा, जशी जेवढी स्टीम लागते त्यानुसार सेट करायचा, ठीक आहे ना. तर इथून हे मटेरियल काय जाते, हे जाते या बाजूच्या टँकमध्ये. याला म्हणतात रिटेन्शन टँक. रिटेन्शन टँक म्हणजे की बा तेवढं त्याला वेळ भेटते कुकिंग, म्हणजे कुकिंग झाल्यानंतर तेवढं अजून त्याला थोडी कुकिंग व्हायसाठी याच्यात आपण टाईम देतो. तर हा खालून फीड होते याच्या, तर टॉपमधून निघून फ्लॅश टँकमध्ये जाते, ठीक आहे ना. हे असं जाते. वर एक फ्लॅश टँक आहे, त्या टँकमध्ये जाते, ठीक आहे ना. तर याचं प्रेशर आपण मेंटेन करतो 1.5 kg. याच्यात जे प्रेशर आहे ना, हे प्रेशर आपण मेंटेन करतो 1.5 kgपर्यंत. आणि मग ते प्रेशर अति वर प्रेशर कंट्रोलवाला आहे, तो काय करते, हे जे आता हे फ्लॅश टँक आहे, हे आता पाठवते. इथून जे पण मटेरियल आलं ते येते आणि हे फायनल लिक्विफिकेशन टँक किंवा LT टँक म्हणतात, लिक्विफिकेशन टँक, यामध्ये येते. यामध्ये पण सेम त्या टँकसारखंच राहते, फक्त एन्झाईम राहते 70%, आणि त्यात आपण याला टेम्परेचर 90पर्यंत मेंटेन करतो. 80 ते 85 लेवल त्याची मेंटेन राहते, ठीक आहे ना. तिथून आपण जसं तिकडून आता आपण 5 टन आटा घेतला आणि 10,000 पाणी लावलं, तसं झालं ते 15,000चा फ्लो. मग तो 15,000चा फ्लो आपण अजून उचलतो आणि इकडे PFमध्ये टाकतो किंवा फर्मेंटरला देतो. बस एवढं काम आहे आपल्या लिक्विफिकेशन ऑपरेटरचं. दुसरं काम असते, हे असते हॉट वॉटर टँक, जे की आपण तिकडे ते कन्व्हेअर आहे ना, त्या कन्व्हेअरमध्ये आपण पाणी घेऊन राहिलो 10,000 जे काय असेल ते. तर त्या हॉट वॉटरचं टेम्परेचर असते 60 डिग्री. ते 60 डिग्री आपल्याला ते मेंटेन करायला लागते. तर याला एक स्टीमची लाईन दिली आहे, ठीक आहे ना. ते स्टीमची लाईन त्यातून वॉल ओपन करायचा आणि जेवढी स्टीम लागते त्याला 60 डिग्री मेंटेन करायसाठी तेवढी स्टीम खोलायची. आणि याची पण लेवल पण मेंटेन करायला लागते. लेवल मेंटेन करायसाठी ती वॉल आहे, तिकडून जे पाणी येते प्रोसेस वॉटर ते आपण यात देतो. यात ते गरम होते. गरम झालं की आपण ते कन्व्हेअरमध्ये सोडतो तिकडे. आणि त्याचं टेम्परेचर 60 डिग्री कोण मेंटेन करतो, कारण की त्या टेम्परेचरले आपलं जे स्टार्च आहे ते डेक्स्ट्रिनमध्ये कन्वर्ट होणं चालू होतं, आहे ना. म्हणजे ते स्टार्च आपण डेक्स्ट्रिनमध्ये कन्वर्ट केलं की तेच काय होतं, त्याला एन्झाईम टाकलं की ते डेक्स्ट्रिन कन्वर्ट होते शुगर आणि ग्लुकोजमध्ये, ठीक आहे ना. आता ते जेट कुकर पण काय काम करतं, 110 ते कुकिंग करते. कुकिंग केली की ते आयोडीन टेस्ट करतात. आयोडीन टेस्टमध्ये काय होते, आपलं
माहीत पडते की बा कुकिंग झाली की नाही झाली. कुकिंग झाली तर ते एन्झाईम काय करते, त्यातलं ते स्टार्च खाऊन घेते, त्या जागी शुगर जसे सुक्टोज फुक्टोज जे टाईपचे अलग अलग टाईपचे शुगर असतात ते कन्वर्ट करून तिथं टाकून देते. ठीक आहे ना. बस आपलं एवढंच काम आहे. मग इथून पुढे राहते फर्मेंटेशन ऑपरेटरचं काम, म्हणजे त्याला दुसरं ऑपरेटर लागते. त्याचं काम असते हे 2 PF आहे, प्री फर्मेंटर म्हणतात. ज्यात काय टाकतो आपण, ईस्ट टाकतो आणि डोजिंग टाकतो 2-3 ते दिल असतात ते का चार्टवर. ठीक आहे ना. सगळ्यात आधी PF घ्यायचा, PF भरायचा ग्रॅव्हिटी 40 ग्रॅव्हिटीवर. जर तांदूळ असला तर मक्का असला तर ते काही माहीत नाही, आता मक्क्याला अजून पाहिलं नाही मी. ठीक आहे ना. हां मक्का असला तर 80-80पर्यंत. ठीक आहे ना. मग हिच्यात काय करतं आपण, एअर लावतो ब्लोअरनं. मग काय करतो आपण, ते ईस्ट टाकलं आपण, ते ईस्टचं आपण पॉलिमरायझेशन करतो, म्हणजे ती फॅमिली आवडतो, त्याची पैदाईश वाढवतो. त्याला फक्त एअर देतो आणि खाद्य देतो. ते ही कळली जी स्लरी आली की नाही, जे कुक झाली स्लरी, ते थोडीशी यात टाकून आपण ग्रॅव्हिटीवर सेटअप करतो त्याला. ते हळूहळू इथं आल्यावर शिकून जाते माणूस. ठीक आहे ना. मग हे 3 फर्मेंटर आहेत, 1 2 आणि 3. आणि हा इकडला जो लास्टवाला आहे तो बिअर वेल आहे. ठीक आहे ना. होल्डिंग टँक म्हणतात त्याला. आता इकडे मी समजा सळव्याला माल टाकला, ईस्ट वगैरे टाकून PF ट्रान्सफर करून, याला डोजिंग विजिंग असतात प्रत्येक लेवलले. जसं काही आता हे लेवल ट्यूब दिला, हिच्यावर कसं 1 प्लेटपर्यंत आलं काहीतरी की मग PF ट्रान्सफर होते. सेकंड प्लेटला एक डोजिंग होते, थर्ड प्लेटला अजून एक डोजिंग होते, आणि 4th प्लेटला सेटअप होते. सेटअपची एक डोजिंग होते वेगळी. ते शिफ्टेंच्याच असते, ते सांगते इथं काय करायचं काय नाही. ठीक आहे ना. इथं फक्त लक्ष द्यावं लागते किंवा फोमिंग नाही आली पाहिजे, बरोबर ट्रान्सफर झालं की नाही, बरोबर वॉल क्लोज झाले की नाही, दुसरीकडे मटेरियल गेलं नाही पाहिजे, त्याच टाईममध्ये गेलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी ती ऑब्झर्व करायला. त्यासाठी आपल्यासाठी हेल्पर पण असतात. हेल्पर ते सगळे आपल्याला गोष्टी सांगतात. ठीक आहे ना. आता इथून काय होते, फर्मंट झाला एकदा मटेरियल की आपण याला होल्डिंग टँकमध्ये टाकतो, याला बिअरवेल म्हणतात. इथून ट्रान्सफर होते इकडे डिस्टिलेशनला. डिस्टिलेशन म्हणजे भट्टी, जिथं दारू बनते, जिथं इथेनॉल बनते. ठीक आहे ना. चला इथपर्यंत झालं.